सर्व शिक्षक, सर्व गुरु आणि साक्षात ईश्वर हे ज्ञानदान करत असतात, ज्ञान प्रदान करत असतात. कोणत्याही अपेक्षेशिवाय ज्ञान देत असतात. मुक्त हस्तानं ज्ञान वाटत असतात. कारण सकल जनांचं कल्याण हा त्याच्यामागचा त्यांचा एकमेव हेतू असतो. मात्र हे करत असताना ते पात्रापात्र विचार करून मगच देतात. कारण ज्ञान कितीही उत्तुंग असेल, कितीही विलक्षण असेल, कितीही कल्याणकारी असेल, तरी ते शेवटी वापरणाऱ्याच्या बुद्धीवर, मनावर आणि विचारांवर त्याचा प्रभाव अवलंबून असतो किंवा ते काय करणार हे अवलंबून असतं. ज्यांच्या मनाची, बुद्धीची, विचारांची पूर्वतयारी झालेली आहे त्यांना जर ज्ञान प्राप्त झालं तर ते सकल समाजाचं कल्याण करणारच असणार. मात्र अपात्र हाती जर ज्ञान गेलं तर ते विध्वंसक होऊ शकतं. आणि याची उदाहरणं आणि दाखले आपण पूर्वीपासून आत्तापर्यंत पाहत आलेलो आहोत. त्यामुळं ज्ञानदान करताना नेहमी या गोष्टीचा विचार करूनच सर्व ज्येष्ठांनी आणि श्रेष्ठांनी ज्ञानदान केलेलं आपल्याला दिसतं.